मम्मा. हाँ मम्मा, सावित्रीबाई फुलेवर निबंध लिहायला सांगितलाय. अनु, नेक्स्ट मंथ मध्ये पेपर आहे आणि निबंध एवढा महत्त्वाचा नाहीये. तुला माहिती आहे ना सायन्स मध्ये किती कमी मार्क मिळाले. सुनीता, आज का नाही आली कामावर? अगं तुला अडचण होती तर मला सांगायचं, मी मदत केली असती. बरं ते काही होऊ दे, उद्या कामावर आली पाहिजेस हं तू. हो हो, बरं बरं ठीक आहे. चल, मला थोडीशी घाईत आहे, मी नंतर बोलते तुझ्याशी. बरं. ह्या बाया पण ना सांगून पण येत नाही. अनु, अगं काय हे? अनु, आज शाळेला सुट्टी आहे ना? मम्मा, सावित्रीबाई कोण होती? अनु, कशी होती? मम्मा, मला निबंध लिहायचा आहे. अनु, काहीच सुचत नाहीये. सांग ना ग, त्या नसत्या तर. मला ऑलरेडी कोर्टात जायला खूप उशीर झालाय बाळा. आणि आज शाळेला सुट्टी आहे म्हणून नुसतं खेळत नाही बसायचंय हा, अभ्यास पण करायचायस. काय अगं तू पण सकाळी सकाळी?
हम्म. हम्म. बरं ते सगळं ठीक आहे, पण आज का नाही आले? तुमच्यामुळे मला पुढची तारीख घ्यावी लागली. अहो नेहमी असंच करत राहिलं तर मला केस मागे घ्यावी लागेल. अहो माझं काही नाही, मला दुसरी केस मिळेल, पण आज तुमचंच नुकसान आहे. सावित्रीबाई नसतील तर आम्हाला तिच्याविषयी सांगायची संधी नसती मिळाली. सावित्रीबाई देशातील पहिल्या शिक्षका म्हणून ओळखल्या जातात. सावित्रीबाई मुलींसाठी एक प्रेरणा आहे. सावित्रीबाई नसत्या तर मुलींना शिक्षणाची म्हणावी तशी लवकर संधी मिळाली नसती. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसेविका होत्या. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सायन्समध्ये किती एवढा महत्वाचा नाही. सायन्समध्ये किती कमी मार्क. अनुजा, थोडी तरी अक्कल असेल सावित्रीबाईंविषयी असं लिहायला. ये इकडे. हे घे, वाचून दाखव सगळ्यांना काय लिहिलंस ते. जिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. ती ज्ञानदाती ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. सावित्री माऊली. सावित्री माऊली.